ब्रेकनंतर पाहूयात पुढील महत्वाची बातमी। कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरलाय। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटाची घट झालेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 8 इंचांवर पोहोचली आहे, तर राजाराम बंधारासह 34 बंधारं पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। याचाच पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीप घेतली आहे। परिणामी पंचगंगा नदीची पाणी पातळीत घट होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीनं जवळपास 1 फुटांची घट आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते। सध्या आपण आहोत कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती आणि पंचगंगेची दृश्य दाखवतोय। खरं तर आता पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 31 फूट 6 इंचावरती ही पंचगंगा नदी वाहते आणि जवळपास 32 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। सध्या पश्चिम घाट माथ्यावरती पावसाचा जोर जरी कायम असला तरी आंबा घाटामध्ये काल साधारणतः सकाळच्या सुमारास या ठिकाणी रस्त्याला भेग पडल्यामुळे त्या ठिकाणची जी अवजड वाहतूक आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। शिवाय राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे अद्यापही उघडेच असल्यामुळे त्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर थोडासा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे राधानगरी धरणाच्या 2ही स्वयंचलित दरवाजातून आणि पायथा विद्युत गृहातून 4256 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकीकडे आलमट्टी धरणातून देखील जवळपास 1,11,000 क्युसेकपेक्षा अधिकचा जो विसर्ग आहे तो पुढे सुरू आहे। त्यामुळे पंचगंगा असेल, पुढे कृष्णा असेल, या नदीतून मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते। त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात कोणतीही पूरस्थिती निर्माण होईल अशी कोणतीही शक्यता या ठिकाणी नाहीये। त्यामुळं खरं तर जिल्हा प्रशासनाने देखील ज्यावेळेस धरणाचे दरवाजे उघडले त्यावेळेस सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या सगळ्या गावांना आणि नागरिकांना देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।